तर शिवसकाळ मित्रांनो, मी प्रमोद पाटील स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आजही देखील आपण भटकंती करण्यासाठी निघालो आहोत आणि व्हिडिओ पाहून तुम्हाला असं वाटेल की आजही आपण एखाद्या सह्याद्रीवरती निघालो आहोत की काय. तर मित्रांनो नाही, हा ब्लॉग टूर अँड ट्रॅव्हल्स आहेत आपला. आणि या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला गुजरात आणि राजस्थानमध्ये जे कचबूज आहेत ते कचबूज या व्हिडिओमध्ये संपूर्ण कव्हर करणार आहोत. आणि सो मंडळी, घरातून निघताना मी शूट नाही करू शकलो कारण येताना काही प्रॉब्लेम आले होते. सो त्याच्यामुळे मी शूट नाही करू शकलो. परंतु आता मी स्टार्ट करतो ब्लॉगिंगसाठी. आणि मित्रांनो, आता मी भुज या स्टेशनला उतरत आहोत. आता जस्ट ट्रेन थांबली आहे. सकाळचे 8:30 झालेले आहेत. आणि सो आता ट्रेनमध्ये तर कोणीच नाही आहे, म्हणजे जेवढे मेंबर्स होते ते सर्व उतरले ट्रेनमधून. सो आता मी भुज स्टेशनला आहे. आणि कचबूजमध्ये खूप हाईट सीन आहेत, त्याही तुम्हाला व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. सो ट्रेनमधून आता मी उतरलो जस्ट. पाहू शकता तुम्ही, हा आहे भुज स्टेशन. आणि भुज स्टेशनला मी उतरलो का ते 9:15 वाजता. जस्ट स्टेशनला आलो आपण. आणि पाहू शकता तुम्ही, समोरच तिकीट काउंटर आहे. आणि जस्ट तिकीट काउंटरच्या पण बाहेर निघालो ना का एक छोटं आपल्याला इथे रेल्वेचं इंजिन पाहायला मिळतं आहे. सो पाहू चला आपण तो रेल्वे इंजिन आणि तिथे थोडंसं काही सिनेमॅटिक शॉट करूया. तर मित्रांनो, स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर भाऊंची इच्छा झाली की एक पाठीमागे इंजिन आहे उभा रेल्वेचा, तर तो पाहूया आपण. आणि सो मंडळी, तर पाहू शकतो तुम्ही, जस्ट माझ्या पाठीमागे हा इंजिन आहे. चढावरती कुठे बोलता अलाउड नाही. आतमध्ये नाही, याच्यावर तर कट्ट्यावर. तर मित्रांनो, पूर्वीच्या काळामध्ये ही अशी स्टेरिंग असायची, म्हणजे हँडल. आणि पाहू शकता तुम्ही, ते इथून पाहायचे पुढे काय आहे काय नाही ते चालण्यासाठी इंजिन. आणि पाहू शकतो तुम्ही मीटर वगैरे अजून. आणि हा इथे कोळसा टाकायचा, त्याच्यामध्ये कोळसा टाकायचा. आणि कोळसा ठेवण्यासाठी हा साठा असायचा, जे जागा असायची, स्पेस असायचा, याच्यामध्ये कोळसा भरलेला असायचा. आणि इथे ना काही पर्यटक वगैरे येत असतात, त्यांना दाखवण्याकरता दगडी कोळसा सुद्धा इथे ठेवण्यात आला आहे. कारण पूर्वी ट्रेन, इंग्रजांच्या काळामध्ये ट्रेन ही आहे ना, ही दगडी कोळशावर चालायची. चला उतरूया आपण, दाखवतो तुम्हाला संपूर्ण इंजिन. सो हा असा इंजिन असायचा आतमध्ये. येऊन आता बघितलं आपण का इथे ड्रायव्हर असायचा आणि थेट पुढे पाहण्यासाठी त्या काचेचा वापर केला जायचा. समोरून पाहू शकता तुम्ही, काही इंजिन अशा प्रकारे दिसायचा. समोरून पाहू शकता तुम्ही, जो की हा असा इंजिन पाहायला मिळायचा आधी. द्या बॅग, द्या दादा, ही बॅग उचला ना जरा. भाऊ, ही बॅग द्या ना.
मला असं वाटलं की खूप छान असं एरिया असेल आणि राहण्यासाठी असं बिल्डिंग्स वगैरे असेल, परंतु इथे आल्यानंतर हे असे रूम्स छोटे छोटे रूम्स इथे टेंटसारखे पाहायला मिळाले आणि खरंच खूप सुंदर वाटलं इथे राजस्थानमध्ये. आता पाहू शकता तुम्ही माझ्या मागे जे पाहतात सध्या तुम्ही टेंट टाईपमध्ये जे ते पूर्ण रूम आहेत जे की माझ्या पाठीमागे आहेत. मला दाखवलंच मी आता मध्येच. तर मंडळी आम्ही इथे पोहोचलो आहे. आता इथे आमचं मुक्काम आहे आज रात्रीचं आणि इथूनच आम्हाला पुढचा प्रवास करायचा आहे. सो थोडंसे तब्येती डाऊन आहे आणि आवाजही बसला आहे, तर त्याच्यामुळे थोडंसं कॉपरेट करा प्लीज. तर मंडळी काही अशा प्रकारे हा रूम आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे आणि आम्ही इथे 2 रूम रेंटवरती घेतले आहेत. एका रूमची कॉस्ट आहे 7.5, म्हणजेच 2 रूमची प्राईस आम्हाला पडली 15,000 रुपये. रूमचा बाथरूम अशा पद्धतीने पाहायला मिळतो आहे आणि खरं तर मित्रांनो खूप सुंदर असे रूम आहेत, छोटे छोटे आहेत पण खूप छान आणि एकदम नीट अँड क्लीन आहेत. कुठेच कॅन्टीनमध्ये न खाता आम्ही ठरवलं की इथेच येऊन जेवण बनवूया आपण आणि इथल्या स्थानिकांनी देखील आम्हाला खूप सपोर्ट केला आणि इथे आल्यानंतर त्यांची छोटी छोटी टेन असे छोटी छोटी घरं आहेत आणि त्या घरांमध्ये आपल्या रेंटनी घर देत असतात आणि सो आम्ही आज ठरवलं की जेवण हॉटेलमध्ये न करताना आपण स्वतः बनवायचं इथे येऊन. ती लोकं बनवून देतातच आणि ठरवलं की आपण स्वतःच बनवायचं. सो पाहूया आपण कसं जेवण बनवतात त्या तिथे. आकाश घरी काम करत असतं आणि इथे काम करत असतं, तुम्हाला इथे पाहायला मिळतं बघा. आकाश काय बोलशील राजस्थानमध्ये जेवण बनवताना कसं फील होतंय? मस्त का? यार मोबाईल डालो. सुरसुर काय करते? कसं वाटतं? गावाची आठवण आली? गावांक बापरा होतं आपण. काढ.
टाकी भी आगे सनसेट पाहायला आलो होतो इथे आम्ही आणि उशीर झाला येता सो त्याच्यामुळे आम्हाला काय पाहायला मिळालं नाही इथे. पण एक समोर एक ऑर्केस्ट्रा स्टाईल चालू आहे इथे. पाहू शकता तुम्ही.